नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 7 डिसेंबर 2025 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. जर जिंकण्याची इच्छा असेल तर स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. सात डिसेंबर रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एमटी ट्रकचा मोठा साठा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील वडाडी ब्रिज परिसरात अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कार्यवाहीत 2 आरोपी मोहम्मद सोफियान मोहम्मद मनान वय वर्ष 26 आणि शोएब खान जमीर खान वय वर्ष 24 दोघेही राहणार अन्सारनगर यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांच्या ताब्यातून 69 ग्रॅम एमडी, वजन काटा, 1 मोफेड गाडी आणि 2 मोबाईल असा एकूण 7,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गुन्हे शाखा पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कार्यवाही राबविण्यात आली. ड्रग्सची व्यवहार करणाऱ्या तयारीत आरोपी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघांना पकडले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थ एमडी हे अत्यंत घातक आणि उच्च किमतीचे सिंथेटिक ड्रग्ज असून तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेचा हा गंभीर प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे. अमरावतीत रविवारी सकाळी बडनेरा रोडवरील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये मोठा अनर्थ टळला आहे. घरगुती वादातून एका फ्लॅटला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारच्या दुपारच्या सुमारास घडली. श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मनीष सावरकर यांच्या फ्लॅटमधून अचानक धुरांचे लोट बाहेर येताना शेजाऱ्यांनी पाहिले आणि तात्काळ राजापेठ पोलिसांना संपर्क साधला. मनीष सावरकर हे बडनेरा रोडवरील डिम्पल वाईन शॉपच्या बाजूला कार डेकोर नावाची दुकान चालवितात. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती वादातून एका महिलेने ही आग लावल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. धुराची माहिती मिळताच राजापेठ पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासाठी तब्बल 5 गाड्यांचा वापर करण्यात आला. सुदैवाने आग अपार्टमेंटच्या इतर भागात पसरली नाही. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे ज्या महिलेवर आग लागल्याचा आरोप आहे ती घटना घडण्यापूर्वीच राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत मनीष सावरकर यांच्या दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. हा माल त्यांनी फ्लॅटमध्ये ठेवला होता. दसरा मैदानाजवळील हा परिसर घनदाट निवासी असून जवळच शर्मा हॉस्पिटलही आहे. आग मोठ्या प्रमाणात पसरली असती तर भीषण घटना घडली असती. सध्या पोलीस आणि अग्निशमन विभाग पंचनामा करत असून राजापेठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पीडित मनीष सावरकर यांनी मात्र पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करत आम्ही जुन्या तक्रारी दिल्या असतानाही त्यावर कारवाई झाली असती तर आज ही घटना घडली नसती असा आरोप त्यांनी केलाय. मनीष सावरकर नाव आहे माझं. आमचं 3 वर्षापासून बायकोशी वेगळं चालू आहे. ती दिल्लीला राहते दुसऱ्या माणसासोबत. तर मी म्हटलं तिला येऊन जाय सर्व सोडसाड करून, लेकरायला काही घेऊन नको जाऊ. तर ती नाही ऐकली. तिनं शेवटी मला पैशाची मागणी केली. वारंवार पैसे मागायच्या पहिले मी 8 लाख रुपये चेकद्वारा दिले, 5 लाख रुपये चेकद्वारा दिले. त्यानंतर आता पण आली ती जून म्हणजे 20 तारखेला. तर तेव्हाही मला 50 लाख रुपयाची मागणी करत आहे आणि एक घर नावानं करून दे. मी म्हटलं बाबा मी तुला जे द्यायचं आहे कोर्टातून देतो, कारण कोर्टामध्ये आम्ही केस टाकलेली आहे. नाही तर मग ते पोरीला समोर करते, पोस्कोची केस टाकतो, असं करतो, गळे कापतो, अशा धमक्या देते पैसे मागणीसाठी. कारण त्या माणसासोबत ते राहते, तिला लग्न करायचं म्हणून ते पैसे माघार करत आहे. नाही तर मग याच्यापूर्वी 2 तारखेला दुकान जाळाचा प्रयत्न केला, तेव्हाही मी पोलीसमध्ये कंप्लेंट दिली.
पुन्हा 3 तारीखला गोडाऊन जाळायचा प्रयत्न केला, तेव्हाही मी कंप्लेंट केली. काल पुन्हा आली, चाकू काढला, पोलीस स्टेशनमध्ये सिगरेटा पेली, लाता मारल्या, इथं दगडफेक केली, कॅमेऱ्यामध्ये पूर्ण कैद आहे, कितीतरी व्हिडिओ दाखवले आणि गंदे भावाचे बहिणीचे म्हणजे कोणचे बी व्हिडिओ बनवून का बा हे नालायक आहे असं तसं फेसबुकपर्यंत व्हायरल केली तिने. हालाकी दोषी ती आहे, तिच्या आईलाही माहीत आहे, तिची आई पण बोलायला तयार आहे, तिची बहीण पण बोलायला, सर्व विरुद्ध आहे तिच्यावाल्या, कारण ती दारू वगैरे डेली पिते. हा त्रास है तिचावाला आज सुबह क्या प्रकार हुआ वो बताइए। आज सुबह कुछ भी नहीं, मैं अब कल रात में पुलिस स्टेशन में 12 बजे तक थे हम, तो सर बोले भाई तुम चले जाओ, बोले हम देख ले, बोलते दोनों के रिपोर्ट लिया. अब मेरे को लगा, और पुलिस वालों ने भी हमको बोला कि भाई तुम्हारा कोर्ट का मैटर तुम कोर्ट में निपटा लो. उसको भी समझाया कि भाई कोर्ट से जो भी होगा तुम कोर्ट से करो, बाहर से कुछ करो मत. वो कुछ सुनी नहीं. आज उसने सीधा मेरे को फ़ोन किया, बोले जल्दी मेरे को 30 लाख रुपये अर्जेंट में ला के देने, तो मैं गोल्डन चला जाती. मैं था वकील के पास, नहीं तो फिर मेरे को बोले अर्जेंट में 4 लाख तो भी दे. मतलब मेरे पास एक रविवार है, आज पैसे कहाँ से दूंगा मैं. तो नहीं सुनी हो. इसके पहले भी लॉक तोड़ा और गोडाउन जला डाला. मेरे को भी मालूम नहीं, बाजू वाले ने जब फ़ोन किया तब आया मैं इधर. फ्लैट पे कितना माल था आपका? 50 से 60 लाख रुपए का माल. पुलिस वाले और 6 कंप्लेंटा मैंने कर चुका हूँ. मेरे पास उसकी ओसी भी है, पर किसी ने एक्शन लिया ही नहीं, क्योंकि सीधा यही भाषा बोल रहे थे कि तुम मियाँ बीबी हो, हम कुछ नहीं कर सकते. ये कौन सा तरीका है. मैं उनको हाथ जोड़ के, कम से कम एक आधी लेडीज अच्छी पकड़ के उनको डांटो तो सही. लेडीज एकदम इतनी आगे थोड़ी जाती रहती, मर्यादा में रहती ना. हाँ ठीक है भाई, एक आधी अगर गिरी हुई औरत है तो उसको आप संभालने का आपका काम है ना. पुलिस स्टेशन बना काय के लिए, हमारी सुनने के लिए बनाया ना. कुछ ना कुछ तो सुनो, कुछ ना कुछ तो एक्शन लो. ये मैंने बहुत कोशिश किया, नहीं सुने. आखिर में आखिर उसने, लड़की ने मेरे पे आरोप डाला और वो लड़की को नाम लेके, और एक दिल्ली वाली लड़की आई है उसके साथ में, उसने भी कैमरे तोड़ने की कोशिश की है. और उसको बोला है अगर इसने कुछ मेरे ऊपर हाथ उठाया तो सीधा कपड़े फाड़ ले तू और मेरा नाम दे दे, तेरा नाम दे दे कि तेरे ऊपर बलात्कार किया करके. ये ऐसे आरोप लगाती हो जानबूझ के. पहिले लड़की का डायलॉग होता मेरे ऊपर. अशी आहे की आमचं दिग्बलवाणीच्या बाजून असल्या कारणास्तव यांचे दोघं नवरा बायकोची 8-15 पासून नेहमी भांडणं चालू आहे. 4-5 दिवसा पहिले त्या बाईंनी दुकान जाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आम्ही तो मोठ्या मुश्किलीनं हाही आग विझवली आणि का संध्याकाळची घटना, ती बाई येते, दारू पिऊन येते, तर दुकानात तोडफोड करते आणि परिसरात पूर्ण दहशतवादाचं वातावरण निर्माण करते ती बाई. आणि आम्ही त्या दोघांमध्ये बोलू शकत याच नाही की ती बाईची जात राहिली. आजची गोष्ट, सकाळी ती बाई आली एक लहान पोरीसोबत, आतमध्ये गेली. मी स्वतः डोळ्यांनी बघितलं, गोडाऊनला आग लावली आणि आग लावल्यानंतर तुरंत ही राजा पोलीस स्टेशनात स्वतःहून गेली. मी अशा कारणातून मला दिसल्यानंतर, आग दिसल्यानंतर मी स्टेशनला गेलो, साहेब गोडाऊनवरती काहीतरी आग लागली बघा तुम्ही. ते बाई मला हजर दिसली. आग अशी भयानक पूर्ण रूप धारण केलं आगीने. आणि मी साहेबांना स्वतः सांगितलं की आग लावली त्या बाईनी आणि या मुली. आपण बघणार आहोत अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा इतिहास के पन्नों से. या मालिकेत प्रभाग क्रमांक 2 संत गाडगेबाबा पीडीएमसी विभागाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 अर्थात संत गाडगेबाबा पीडीएमसी प्रभागाची एकूण लोकसंख्या आहे 26,952 इतकी. हा प्रभाग भौगोलिक आणि प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. या प्रभागाच्या व्याप्तीमध्ये इस्कॉन मंदिर, पीडीएमसी, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरटीओ ऑफिस यांसारख्या महत्वाचा शासकीय संस्थांचा समावेश होतो. तसेच रहिवासी क्षेत्रांमध्ये अप्पू कॉलनी, महालक्ष्मी नगर, गाडगे नगर, शिवाजी नगर, ख्रिस्त कॉलनी, वृंदावन कॉलनी, तपोवन नगर, राजमाता कॉलनी आणि तरुणबाग यांसारख्या अनेक प्रमुख वसाहतींचा समावेश होतो. तर अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीतील प्रभाग 2चा इतिहास आपण इतिहास के पन्नों से या शृंखलेतून जाणून घेऊया. आता वळूया या 2017च्या निवडणुकीच्या निकालांकडे. 2017 मध्ये या प्रभागात प्रचंड चुरस पाहायला मिळाली होती. अ, ब, क आणि ड या चारही गटातून एकूण 30 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. मात्र मतदारांनी स्पष्ट कौल दिला तो भारतीय जनता पक्षाला. अ वर्गाबद्दल बोलायचं झालं तर भाजपचे चंद्रकांत लक्ष्मणराव बांबरे यांनी काँग्रेसच्या प्रमोद सुधाकर महल्ले यांचा तब्बल 2,421 मतांनी पराभव करत विजय मिळविला. तर ब वर्गामध्ये भाजपच्याच सुरेखा दिगंबर लुंगारे यांनी शिवसेनेच्या स्वाती अमोल निस्ताने यांचा 705 मतांनी पराभव केला. क वर्गाकडे जर पाहिलं तर भाजपच्या प्रमिला गजाननराव जाधव यांनी काँग्रेसच्या किरण सुभाष भावे यांना 305 मतांनी पराभूत केले. इथे लढत काहीशी अटीतटीची झाली. तर ड वर्गामध्ये मात्र एकतर्फी विजय पाहायला मिळाला. भाजपचे बाळू शंकर भुयार यांनी काँग्रेसचे अभय हिम्मतराव ढोबळे यांचा
4135 अशा प्रचंड मताधिक्याने पराभव केला. थोडक्यात सांगायचे तर 2017 मध्ये या प्रभागात भारतीय जनता पक्षाने क्लीन स्लीप तयार करत 4ही जागा जिंकल्या. आता आगामी निवडणुकीत हेच विजयी उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार का आणि उतरल्यास त्यांच्या 2017 मधील विजयाचा करिश्मा पुन्हा 2025च्या निवडणुकीत पाहायला मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अमरावतीतील माहेश्वरी पंचायत निवडणूक 2025-28 मतदान प्रक्रिया रविवारी शांततेत पार पडली आहे. या निवडणुकीत सरपंच पदाकरिता 2 उमेदवार तर कार्यकारिणी सदस्यांसाठी तब्बल 19 उमेदवार रिंगणात आहेत. अमरावती येथील माहेश्वरी भवन येथे रविवारी माहेश्वरी पंचायत निवडणूक 2025-28 साठी मतदानाची प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत एकूण 2046 मतदारांपैकी 1384 मतदारांनी आपला लोकशाही हक्क बजाविला. वृद्ध, महिला आणि तरुणांनी मतदानात सक्रिय सहभाग नोंदविला. या निवडणुकीत सरपंच पदासाठी 2 उमेदवार आणि कार्यकारिणीच्या 14 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत आणि पारदर्शकतेने झाल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करून ही निवडणूक सुरळीत पार पाडण्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. या मतदानाचा निकाल सोमवारी जाहीर होणार असून समाजात उत्सुकता वाढली आहे. माहेश्वरी पंचायत अमरावती के त्रिवार्षिक चुनाव वर्ष 2025-28 के आज संपन्न हुए। इस चुनाव में सरपंच पद के लिए 2 उम्मीदवार ने अपना नामांकन भरा था। साथ ही कार्यकारिणी जो कि 14 सदस्यों की, इसके लिए 19 उम्मीदवारों ने अपना नामांकन भरा था। यह चुनाव आज शांतिपूर्ण ढंग से चुनाव अधिकारी रामपाल जी कलंत्री, राधेश्याम जी लड्डा, राजू महेंद्र, इनके नेतृत्व में सभी जो उनके सहयोगी टीम थी, पूरे वकील लोग ही थे, इसके अंदर इनकम टैक्स, कोर्ट से संबंधित इन सभी ने सहकार्य दिया। और आज 2046 मतदाता थे, इसमें से 1384 मतदाताओं ने अपना मतपत्र दाखिल किया और सभी चुनाव प्रक्रिया माहेश्वरी भवन में शांतिपूर्ण ढंग से सभी समाज का उत्स्फूर्त प्रतिसाद मिला। और अभी आज सब चुनाव अधिकारी अभी सब अपने स्ट्रॉन्ग रूम ब्लॉक में पीटी रख के कल सुबह 10 बजे चुनाव बनना शुरू होंगी। अमरावतीमध्ये सुतार समाज पंचमुखी विश्वकर्मा विकास संस्थेच्या वतीने भव्य राज्यस्तरीय सुतार समाज वधूवर परिचय मेळावा 2025 उत्साहात पार पडलाय. 7 डिसेंबर रोजी गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टच्या परिसरात हा सोहळा झालाय. या परिचय मेळाव्याचे हे सलग 19वे वर्ष असून यावेळी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांमधूनही समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. मेळाव्यात सहभागी झालेल्या युवक युवतींना आपापल्या योग्य जोडीदाराच्या शोधासाठी एक सुरक्षित, विश्वसनीय आणि थेट संवादाची संधी मिळाली. समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पालकांनीही उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या उपक्रमात शेकडो नोंदणी, सविस्तर परिचय सत्रे आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून अनेक युवक युवतींना परस्पर परिचयाची संधी मिळाली. समितीच्या माहितीनुसार समाजातील तरुण पिढीला सोयीस्कर, पारदर्शी आणि सांस्कृतिक वातावरणात विवाहासाठी योग्य जोडीदार शोधता यावा, हा या मेळाव्याचा मागील उद्देश. गेल्या 19 वर्षात या मेळाव्यामधून अनेक यशस्वी विवाह जुळले असल्याने समाजात या उपक्रमाबद्दल विशेष उत्सुकता पाहायला मिळते. दरवर्षी या ठिकाणी जो उपवधूवर परिचय मेळावा घेतला जातो तो आधी अतिशय उत्साहाने या ठिकाणी संपन्न होतोय. वीरशैव म्हणजे सुतार समाज हा तसा अतिशय लहानसा समाज आहे, परंतु जी एकजूट आहे ती एकजूट बनण्याचं काम या समाजानं केलं आणि समाजाच्या समोर तो एक अत्यंत आदर्श. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेचसे मुला मुलीचे योग जोडून येतात आणि या कार्यक्रमामध्ये दरवर्षी हजारोच्या संख्येने भाग घेतात. त्याच्यामुळं दिवसेंदिवस हा कार्यक्रम अधिक वाढत चाललेला आहे. आजही मला वाटते 300-400 नोंदण्या झालेल्या आहे आणि पुढेही अधिक होईल याची आशा आहे. त्याचप्रमाणे हजारोच्या संख्येने या मेळाव्याच्या उपस्थितीमध्ये आम्हालाही खूप हिंमत येते आणि उत्स्फूर्त ताकद मिळते. जेवढी या कार्यक्रमाला यश येईल तेवढी आम्हाला आमची किंमत वाढते, समाजाची किंमत वाढते आणि योगही जुळून येते. त्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम फार चांगला वाटत आहे.
भातकुली तालुक्यातील श्री क्षेत्र माया मच्छिंद्रनाथ संस्थान अडणगाव येथे पारंपरिक पद्धतीने साजरा झालेला दत्त जयंती महोत्सव. हजारो भक्तांच्या उत्साहात हा महोत्सव यंदाही अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलाय. भातकुली तालुक्यातील अडणगाव, ज्याला आनंद नगरी म्हणून ओळखले जाते, हे स्थान मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची तपोभूमी असल्याने नाथपंथी साधू संतांची काशी मानले जाते. इथल्या नावसिद्धी कुंडाच्या पाण्याला विशेष महत्व असून या पाण्याने स्नान केल्यास अनेक व्याधी दूर होतात अशी श्रद्धा आहे. या परिसरात असलेले पूर्वमुखी शिवालय आणि शांत वातावरणामुळे देशभरातून साधू संत व भक्त येथे सतत दर्शनासाठी येत असतात. यावर्षीचा दत्त जयंती महोत्सव शंकर महाराजांच्या हस्ते तीर्थस्थापना करून सुरू झाला. त्यांच्या मधुर वाणीतून नाथचरित्र ग्रंथ वाचनाचे आयोजनही करण्यात आले. सकाळी 5 वाजता अभिषेक, 6 वाजता सामुदायिक ध्यान, तर सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 3 ते 5 नाथचरित्र ग्रंथ वाचनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी 7 ते 8 वाजता भजन संध्यांनी परिसर दुमदुमून गेला. मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली. यानंतर योगी पुंडलिकनाथ महाराज यांच्या हस्ते होम हवन व महापूजा पार पडली. महाआरतीच्या वेळी परिसरात भक्तांचा उत्सव ओसंडून वाहत होता. पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. जिल्ह्याभरातून आलेल्या भजन मंडळींनी पालखीचे स्वागत केले. गावातील प्रत्येक घरासमोर श्रींचा फोटो व आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यात्रेनंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले गेले. हजारोंच्या संख्येने भक्तांनी महाप्रसादाचा आनंद घेतला आणि संपूर्ण अडणगाव भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले. दर्यापूर शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातबारा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. महिला, पुरुष, युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचा आणि भारतीय संविधानाबद्दल आदराचा संदेश दिलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त दर्यापूर शहरात सातबारा रॅली उत्साहात पार पडली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी या रॅलीत सहभाग घेतला. भारतीय संविधानाचे रचनाकार, महानायक, विश्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीचे स्वागत दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकडे, शहराध्यक्ष अक्षय भारसाकडे तसेच त्यांच्या मित्रमंडळींनी केली. रॅलीतील नागरिकांनी जय भीमच्या घोषणा देत सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश दिला. शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केलेल्या या सातबारा रॅलीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करत नागरिकांनी संविधान मूल्यांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. धामणगाव तहसीलमध्ये कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच CAIT तर्फे स्वदेशी जनजागृतीसाठी देशभर सुरू असलेला स्वदेशी जनजागृती रथ धामणगावमध्ये दाखल झालाय. नागरिक आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने या रथयात्रेचे स्वागत केले. धामणगाव तहसील मधील गांधी चौक परिसर स्वदेशीच्या जयघोषांनी घुमून गेला. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी सुरू केलेल्या स्वदेशी जनजागृती रथचे भव्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हारार्पण करून झाली. त्यानंतर विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी उपस्थित नागरिकांना स्वदेशी उत्पादने वापरण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती ते भाजप नेत्या डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांची, विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे, गिरीश मुंदडा, विदर्भ उपाध्यक्ष गिरीश भुतडा, तालुका अध्यक्ष संजय जांगडा, महिला विंग अध्यक्ष राधा भूत, तर व्यापारी समाजातील लक्ष्मीकांत वर्मा, प्रेमकुमार टावरी, अशोक भंडारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित व्यापाऱ्यांनी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यानंतर भगतसिंग चौकात रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख चंद्रशेखर राठी, अशोक भन्साली, दर्शन राठी, बालू धुर्वे, शेखर पाटील तसेच सेटचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. अमर शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून स्वदेशी संकल्प रथयात्रेला अभिवादन करण्यात आले. कॉन्फेडरेशन ऑल इंडिया ट्रेडर्स तर्फे ही रथयात्रा पूर्ण देशात सुरू आहे. याचं आगमन आज धामणगाव शहरात झालं आहे आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स धामणगाव तालुक्यातर्फे या रथयात्रेचं स्वागत ठिकठिकाणी माननीय भावी नगराध्यक्ष सौ अर्चनाताई रोठे अडसड यांनी गांधी चौक येथे केला आहे आणि आज येथे भगतसिंग चौक येथे संघाचे प्रमुख श्री चंद्रशेखरजी राठी यांच्या उपस्थितीत या रथयात्रेचं स्वागत इथे करण्यात आलं आहे आणि स्वदेशीचा नारा घेऊन निघालेली ही रथयात्रा संपूर्ण देशात
एक स्वदेशीचा आवाज बुलंद करेल आणि नरेंद्र मोदीजीचे स्वप्न पूर्ण करेल हीच अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 100 वर्ष शताब्दी वर्षाच्या निमित्ताने भारतातली व्यापाऱ्यांची सगळ्यात मोठी संस्था कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट द्वारा स्वदेशी रथयात्रा स्वदेशी जनजागरण यात्रेच्या अभियानाची सुरुवात केलेली आहे. ही यात्रा पूर्ण भारतभर असून सध्या विदर्भात नागपूरहून सुरुवात होऊन आपल्या धामणगावला आज आलेली आहे. याचा उद्देश आहे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे, गावातल्या लहान सहानशा आपल्या व्यापाराचा उद्योग वाढला पाहिजे आणि लोकांनी स्वदेशीचा वापर केला पाहिजे. ज्या निमित्ताने धामणगावात आपल्या शहरातील ग्रामीण विभागातील जो लहान व्यावसायिक आहे तो मजबूत होईल आणि तो मजबूत झाला तर तो आपल्या इकडचा पैसा आपल्या गावातच राहील आणि आपली इथची अर्थव्यवस्था मजबूत होईल. त्या निमित्ताने आपला पैसा विदेशी कंपन्यांना न जाता आपला पैसा हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत आला पाहिजे. स्वदेशी वस्तू खर्च याकरता हा अभियान आहे आणि या निमित्तानं आज आपल्या इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय उपसंघाचालक शेखरभाऊ राठी आज आपल्या सोबत आहेत. तसेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सचे सर्व पदाधिकारी सुद्धा आज इथे उपस्थित आहे. या विभागाचे माजी नगरसेवक बालूभाऊ धुर्वे सोबत आहे आणि सर्व मिळून आज आम्ही या धामणगावात हीच आवाहन करू की सगळ्यांनी स्वदेशी वस्तूचा वापर करावा, विदेशी वस्तूचा त्याग करावा, ऑनलाईन खरेदी बंद करावी आणि आपल्या स्थानिक दुकानदारापासून माल विकत घ्यावे, जेणेकरून आपला इथचा व्यवसाय हा मोठा होईल आणि आपल्या शहराचा विकास होईल. कॅटद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ही जी स्वदेशी जागरण यात्रा यांनी सुरू केली आहे, या यात्रेला माझ्यातर्फे आणि संघातर्फे खूप खूप शुभेच्छा. हा जो अभियान आहे हा अभियान जसं की आपल्याला गिरीश भुतळे यांनी सांगितलं आहे की राष्ट्राची जी आर्थिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला मजबूत करण्याकरता स्वदेशी वस्तूंचा आपण सगळ्यांनी वापर केला पाहिजे. परमपूजनीय सरसंघ चालकांनी जी पंच परिवर्तनाची जे आव्हान राष्ट्राला केलं आहे त्यात स्वजागरण हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा आहे. स्वजागरण मध्ये स्वदेश, स्वभाषा, स्ववेश आपले जे काही आपले भारतीय संस्कृतीला आधारित जे काही आहे त्याला आपण पुढे केलेला पाहिजे आणि त्याच या माध्यमातून आपल्या स्वदेशी वस्तूंना सुद्धा आपण वापरलं पाहिजे आणि विदेशी वस्तूंचा आपण बहिष्कार केला पाहिजे. या यात्रेच्या दरम्यान ही जी आपल्याला सगळ्यांना एक पत्रक देण्यात येत आहे त्याच्यात पूर्ण माहिती आहे की स्वदेशी वस्तू कोणत्या आहे आणि विदेशी वस्तू कोणत्या आहे. त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या माहिती करता एक खूप चांगलं महत्वपूर्ण असं हे पत्रक आपल्या सगळ्यांना देण्यात येत आहे. याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करावा आणि स्वदेशी वस्तूंचाच वापर करावा असं मी आग्रह करतो आणि या यात्रेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात इस्लापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तुरीच्या शेतातून तब्बल 45 किलो गांजा जप्त केला आहे. शेतात झाडांच्या आड लपून ठेवलेली गांजाची झाडे उपटून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी आणि झळकवाडी दरम्यान जंगलालगतच्या तुरीच्या शेतीत इस्लामपूर पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे मोठा साठा सापडलाय. तुरीच्या झाडांमध्ये मुद्दाम लपवून ठेवलेली 40 ते 45 किलो पर्यंतची गांजाची झाडे पोलिसांनी तात्काळ उपटून जप्त केली. या कार्यवाहीत स्थानिक पोलिसांसह महसूल विभाग आणि नांदेडच्या फॉरेन्सिक पथकानेही सहभाग घेतला. पोलिसांनी एका संशयित नागरिकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. या धाडीत हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, इस्लामपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले तसेच अनेक पोलीस कर्मचारी सामील होते. गोपनीय माहितीनुसार केलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात लागलेल्या आगीची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग वेळेत आटोक्यात आणण्यात यश आलं असून मोठा अनर्थ टळला आहे. नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. विभागातील यूपीएस सिस्टम मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत यूपीएस सह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या असून अनेक महत्त्वाच्या उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र फॉरेन्सिक विभागातील कामकाज काही तास विस्कळीत झाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रुग्णालयातील विद्युत पुरवठा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत होता.
याच कारणांमुळे इलेक्ट्रॉनिक सिस्टमवर ताण येऊन आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने विद्युत यंत्रणांची तपासणी करण्याचे आदेश दिले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाय अधिक बळकट करण्याचे आश्वासन दिले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत आरोग्यास घातक आणि महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला आणि गुटखा विकणाऱ्या एका इसमाला जेरबंद केले आहे. अमरापूर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून जवळपास 55,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथक पेट्रोलिंग दरम्यान कार्यरत असताना गोपनीय बातमीदाराने माहिती पुरवली की शेख तौसिफ शेख बुढन वय वर्ष 34 राहणार इस्लामपुरा हा आपल्या घरी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याचा साठा बेकायदेशीररित्या विक्रीस ठेवत आहे. गुन्हे शाखेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून आरोपीच्या घरावर कायदेशीर झडती घेतली असता झडती दरम्यान विविध कंपन्यांचा सुगंधित पान मसाला आणि गुटखा असा एकूण 95,392 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यानंतर आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेऊन अमरापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर कलम 223, 274, 275, 123 BNS तसेच सुरक्षा मानके कायदा 2006च्या कलम 26(2)(4) व कलम 51(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील परतापूर जिल्हा परिषद शाळेत एक विशेष उपक्रम पार पडलाय. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत संविधान मूल्यांची जाणीव करून देणारा हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील परतापूर येथे जिल्हा परिषद शाळेस महापरिनिर्वाण दिन विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक नितीन शेळके यांनी खडूच्या सहाय्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकर्षक आणि जिवंत चित्र साकारले. त्यांच्या कलाकृतीचे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि मूल्यांची ओळख करून देण्यात आली. परतापूर येथील जिल्हा परिषद शाळा इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत चालते. शाळेची एकूण विद्यार्थी संख्या 190 असून महापरिनिर्वाण दिनी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता, बंधुत्व आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांची रुजवण करण्यात आली. महत्वाची भूमिका बजावल्याचे शिक्षकांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा छोटासा पण अर्थपूर्ण प्रयत्न परतापूर शाळेत यशस्वीपणे पार पडला. लोकमंगल सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडी दरम्यान झालेल्या गंभीर अपघाताची मोठी बातमी लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे. तळणी तांडा येथील ऊसतोड कामगार विजय रमेश आडे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर लातूरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तळणी तांडा येथील ऊसतोड कामगार विजय रमेश आडे हे लोकमंगल सहकारी साखर कारखाना लोहारा, जिल्हा धाराशिव अंतर्गत नदी हत्तरगा परिसरात ऊसतोडीचे काम करीत होते. ट्रॅक्टरमध्ये ऊसाची भरणी सुरू असताना अचानक विजय आडे यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्याचवेळी डोक्यावर जोराची धडक बसल्याने मानेचे हाड तुटले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी होऊन क्षणातच बेशुद्ध अवस्थेत गेले. अपघात होताच सहकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तात्काळ त्यांना सह्याद्री हॉस्पिटल, राजीव गांधी चौक, लातूर येथे हलविले. सध्या त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती कुटुंबियांनी तुळजाभवानी कामगार संघटनेस दिल्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी तात्काळ कारखान्याचे शेतकरी अधिकारी, इतापे आणि वाहन मालक व्यंकट बिराजदार यांच्याशी संपर्क साधला. कामगारांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी पवार यांनी चर्चासत्र घेतले. ऊसतोड हंगामात अशा प्रकारचे अपघात वारंवार होत असून कामगारांच्या सुरक्षिततेची हमी हा मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. या प्रकरणाला नेमकी जबाबदारी कुणाची, तसेच कुटुंबाला किती मदत मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार आहे. आजच मला 1-2 तासा अगोदर या जो काय ऊसतोड कामगारांचा अपघात झालेला होता त्यांच्या संदर्भात मला फोन आलेला आणि मी धाराशिव येथून तात्काळ या लातूर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अपघात झालेल्या ऊसतोड कामगारांची भेट घेतली आणि तो ऊसतोड कामगार विजय रमेश आडे हा तळणी तांडा, तालुका औसा, जिल्हा लातूर येथील ऊसतोड कामगार आहे आणि हा ऊसतोड कामगार धाराशिव जिल्ह्यातील लोकमंगल सहकारी साखर कारखाना या अंतर्गत ऊसतोडीसाठी उचल घेतलेला आहे आणि त्या कारखान्याअंतर्गत
श्री व्यंकट बिराजदार हे वाहन मालक आहेत. त्या ऊस गाडी मालकाच्या वाहनावरती नदी हत्तरगा तालुका औसा जिल्हा लातूर येथे ऊस तोडत असताना ऊस तोडून ज्यावेळेस ट्रॅक्टर भरत होता त्या ट्रॅक्टरवरून स्वतःचा तोल जाऊन तो खाली पडला आणि खाली पडलेला असताना डोक्यावरती आदळलेला आहे आणि त्या डोक्यावरती आदळल्याच्या नंतर त्याचे हाडं तुटलेले आहेत आणि मेंदूला मार लागलेला आहे. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत असं या सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे त्यांची भेट घेतल्याच्या नंतर आम्हाला कळालेलं आहे. आणि या ऊसतोड कामगारांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि ह्या गरीब कुटुंबातला हा ऊसतोड कामगार आहे. आता मग या माध्यमातून साखर कारखाना प्रशासन जो आहे या साखर कारखाना प्रशासनाशी देखील मी चर्चा केली. त्यांच्या माध्यमातून त्यांना या कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची विनंती देखील केलेली आहे आणि सध्याच्या त्या कारखाना प्रशासनाने या कामगारांची भेट घ्यावी अशी देखील त्यांना मी विनंती केलेली आहे. आणि आजच्या भेटीतून मी प्रशासनाला देखील मी एक कळकळीची विनंती करू इच्छितो, कारण का ऊसतोड महामंडळ हे सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून चालतं आणि या सामाजिक न्याय मंत्रालयाचे जे काही मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब आहेत मोठ्या स्वरूपाचं या ऊसतोड कामगारासाठी ते काम करतायत. आणि आनंदाची बाब म्हणजे गेल्या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना कशाच प्रकारची म्हणजे मदत झालेली नाही किंवा कुठल्या स्वरूपाची आर्थिक मदत त्यांना भेटलेली नव्हती किंवा शासन स्तरावरती यांच्या नोंदण्या देखील नव्हती. परंतु ज्या वेळेस 2019 पासून धनंजयजी मुंडे साहेब यांनी महामंडळाची स्थापना केली त्या दिवसापासून आज तागायत या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं आणि विशेषतः सामाजिक न्याय मंत्रालयाचे प्रधान सचिव हर्षदीपजी कांबळे साहेब आणि संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून या ऊसतोड कामगारांना मोठ्या स्वरूपामध्ये न्याय मिळत आहे. औसा किल्लारीतील निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू झाल्याबद्दल केलेला नवस आमदार अभिमन्यू पवार यांनी पूर्ण केला आहे. तब्बल 3 किलोमीटर दंडवत प्रवास करत आमदारांनी निळकंठेश्वर मंदिरात दर्शन घेतलेत. त्यांच्या या नवस्फूर्तीचा संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्साह आणि श्रद्धेने स्वागत करण्यात आले. औसा किल्लारी येथे अनेक वर्षांपासून बंद पडलेला सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू व्हावा आणि गाळप हंगाम नियमित सुरू राहावा यासाठी श्रावणातील सोमवारी आमदार अभिमन्यू पवार यांनी मनोभावे नवस केला होता. कारखाना केवळ सुरूच झाला नाही तर 20,000 मेट्रिक टन ऊस गाळपही पूर्ण झाल्याने आमदारांनी केलेला नवस शनिवारी पूर्ण केला. पहाटेपासून आमदार पवार यांनी कारखाना ते निळकंठेश्वर मंदिर असा सुमारे 3 किलोमीटरचा मार्ग दंडवत घालत पूर्ण केला. सोबत त्यांच्या पत्नी शोभा पवार, ऍडव्होकेट परीक्षित पवार, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रवास केवळ धार्मिक नवस्फूर्ती नव्हता तर शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. किल्लारी येथील सहकारी साखर कारखाना अनेक वर्षे बंद होता, मात्र आमदार अभिमन्यू पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कारखान्याला नवे जीवन मिळाले आणि नव्याने सुरुवात करत निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना असे नाव देण्यात आले. साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रशासकीय, आर्थिक आणि तांत्रिक अशा अनेक अडचणींवर मात करण्यात आली. या प्रक्रियेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या महत्वपूर्ण सहकार्याची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गाळप हंगामाचा विधिवत शुभारंभ झाला. नवीन कारखाना सुरू झाल्यामुळे स्थानिक ऊस उत्पादकांना तात्काळ गाळप सुविधा उपलब्ध झाली. वाहतूक खर्चात बचत, रोजगार निर्मिती आणि स्थानिक अर्थकारणाला चालना मिळाली. किल्लारी तालुक्यासह 2 जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी ही घटना ऐतिहासिक ठरली असून आमदार पवारांचा दंडवत प्रवास हा त्यांच्या वचनपूर्तीचा भक्कम पुरावा मानला जात आहे. गोव्यातील बर्च बाय रोमिओ लेन्स या लोकप्रिय नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे. ही घटना शनिवारी आणि रविवारच्या मध्यरात्री घडली असून मृतांमध्ये क्लबचे कर्मचारी आणि काही पर्यटकांचा समावेश आहे. आगीच्या काही सेकंद आधीचे क्लबमधील रेकॉर्ड केलेले फुटेज आता समोर आले असून त्यामुळे संपूर्ण दुर्घटनेचा वेगवेगळा आलेख समोर आला आहे. उत्तर गोव्याच्या अरपोरा गावात असलेल्या बर्च बाय रोमिओ लेन्स या नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अचानक आग भडकली. प्राथमिक माहितीनुसार ही आग गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर पसरली. आग इतक्या झपाट्याने पसरली की बाहेर पडण्याची संधीही न मिळाल्याने बहुतेकांची गुदमरून मृत्यू झाला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एका महिला डान्सरच्या परफॉर्मन्स सुरू असताना अचानक स्टेजच्या मागील बाजूस पडद्याला आग लागलेली दिसते. म्युझिक सिस्टीम, बँडचे मेंबर्स आणि प्रेक्षकांनी भरलेला हॉल काही सेकंदात धुराने व्यापला.
व्हिडिओत अगदी स्पष्ट दिसतं आग लागल्याचं लक्षात येताच कर्मचारी म्युझिक सिस्टीम बंद करण्याचा आणि लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. प्रेक्षकांपैकी काहींना सुरुवातीला ही मस्करी वाटली. एक जण तर आपने आग लगा दी असं हसत म्हणतानाही ऐकू येतो. परंतु काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. आग जसजशी वाढत गेली तसा तसा धूर दाटत गेला आणि लोक जीवाच्या आकांताने बाहेर धावू लागले. पण आत अडकलेल्या लोकांपैकी 25 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. घटनेनंतर रात्रीच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि सखोल चौकशीचे आदेश दिले. दरम्यान केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत आणि जखमींना 50,000ची मदत जाहीर केली आहे. आरपोरा में जो नाइट क्लब में कल रात को जो इंसिडेंस हुआ रात को 12 बजे, बहुत ही दुखद इंसिडेंस है. गोवा के हिस्ट्री में पहली बार इस तरह का यानी आग लगने के बाद 25 लोगों की मृत्यु हो गई है. मैं खुद रात को 2 बजे वहाँ पे गया. मैंने मेरे साथ में वहाँ के लोकल एमएलए माइकल लोबो वो भी थे और बाकी डीजीपी से लेके एसपी, कलेक्टर्स, बाकी सब लोग थे. वहाँ से अप्रॉक्सीमेट 25 डेड बॉडीज़ उस क्लब से निकली. 3 लेडीज़ और बाकी सभी जेंट्स थे. यानी अब भी पता चला है वैसे 4 टूरिस्ट है, बाकी सभी कर्मचारीज वहाँ पे जो काम कर रहे थे. 6 लोग गोवा मेडिकल कॉलेज में ट्रीटमेंट ले रहे हैं. उनको अच्छी से ट्रीटमेंट मिलने के लिए मैंने खुद गोवा मेडिकल कॉलेज के एमएस इनको फ़ोन किया है और उनको अच्छी से ट्रीटमेंट दी जाएगी. मैंने प्रिलिमिनरी जब इंक्वायरी की तब उस क्लब में कुछ तो इंसिडेंट के वजह से ऊपर आग लगी और आग लगने के बाद यानी वेरी कंजेस्टेड डोर्स थे, उससे कुछ लोग बाहर आ गए और आग भड़कने के बाद बाकी लोग बाहर नहीं आ सके. बाकी लोग जो अंडरग्राउंड एरिया में जाके गए, अंडरग्राउंड वेंटिलेशंस वहाँ पे न होने के कारण सफोकेशन के वजह से बाकी लोगों की मृत्यु हो गई है. हमने मैजिस्ट्रल इंक्वायरी तो ऑर्डर की है. इनिशियल स्टेज पे उस होटल के जनरल मैनेजर्स और उस होटल के ओनर के खिलाफ हमने एफआईआर दर्ज की है. उनको अरेस्ट करने का वारंट भी निकाल दिया है. इस सभी जांच की पूरी यानी मैजिस्ट्रल इंक्वायरी की जाएगी. उन्होंने फायर सेफ्टी नॉर्म्स, कंस्ट्रक्शन नॉर्म्स फॉलो किया है कि नहीं ये देखा जाएगा. इस इंसिडेंस के बारे में खुद मुझे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने सुबह 6 बजे फ़ोन किया और फ़ोन करके पूरी इंक्वायरी की और आगे जो कुछ सहायता लगा वो भी उन्होंने एश्योर किया. हम पूरे मेरी टीम लगी हुई है बाकी सभी लोगों को जो ट्रीटमेंट देने के लिए. लेकिन मैं उस फैमिली के प्रति संवेदना व्यक्त करता हूँ, उनकी आत्मा को शांति लगे और जो एक्सपायर्ड हो गए हैं इनके लिए आर्थिक सहायता सरकार के दी जाएगा. हैंसफोर्थ इस तरह का इंसिडेंट न हो इसलिए पूरी प्रिकॉशंस यानी सरकार की तरफ से लेंगे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरील बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपी 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती आणि जिल्ह्यानंतर विदर्भातही महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला राजा सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान.
जहां सच्चाई की आवाज दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।